मी प्रीती खंडागळे. आपण आलो आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या क्षेत्रामध्ये. तर आता आपण आलो आहेत प्रभाग क्रमांक 12. या इथे अधिकृत उमेदवार ज्या आहेत काँग्रेस पक्षाच्या, आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊयात आणि त्या काय इथे या जनतेला सुखसुविधा देणार आहेत आपण हेही जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी निशा सिंग, माझा प्रभाग क्रमांक 12D. काय सांगाल इथले जे आता सध्या राजकारण जे चाललंय की बिनविरोध जे निवडून येतात याविषयी तुमचं काय मत? मला वाटतं ते चुकीचं झालं आहे, कारण संविधानात आपलं वोट करणं हक्क आहे आणि आज 10 वर्षानंतर इलेक्शन आल्यानंतर पण असं बिननिवडणूक जे जिंकले, मला नाही पटलं. त्याचा विरोध व्हायला पाहिजे. आज सत्ताधारी पक्ष आहे, सत्ताधाऱ्याने विचार केला पाहिजे होता की बाबा एक तर तुम्ही पॅनल सिस्टम बनवताय, वरून तुम्ही बिनविरोध आहे, तर तुम्ही इलेक्शनच का घेताय? आणि नोटाचं जर ऑप्शन आहे तर बिनविरोध कोणालाही तुम्ही देऊ शकत नाही. दुसरा प्रश्न मी असं विचारेन की इथल्या सुखसुविधा इथल्या ह्या वॉर्डामधल्या काही महिलांचे प्रश्न वगैरे असतील ते तुमच्याकडे घेऊन येत असतील तर तुम्ही त्या कशा सुधारणार? नक्की करणार, कारण कसं आहे, आजकाल मुलींवर खूप अन्याय होत आहे, महिलांवर. मी ज्या वॉर्डात आली आहे, माझा पॅनल पण आहे 12D. माझं ऑफिसमधून मी आज 5वा दिवस बसली आहे, स्वीपर अजून नाही आलं, तर नक्की त्या वॉर्डाचा मी सुधार करणार. KDMCतून ॲप्लिकेशन देणार, साईडला गटर वाहते त्याचं मी लक्ष देणार. जेवढं प्रयत्न असेल मी पूर्ण कल्याण शहर स्वच्छ भारत स्वच्छ तर ठेवण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात मूळ प्रश्न जो असतो स्वच्छता वगैरे राखणं, याविषयी तुम्ही काय सांगा? स्वच्छता तर तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही कल्याण स्टेशनजवळ आले असाल, स्वच्छता तर कधीच झालेली नाही आहे. तेच उमेदवार निवडून येतात, पण लोक परत त्यांनाच निवडून देतात काही कामं झाले नसताना पण. जसं आता मी जिथे उभी आहे, माझं जे ऑफिस आहे, तुम्ही बघू शकता, जे एस्केलेटर्स फक्त लावून ठेवले आहेत पण ते चालू केलेले नाही आहेत. एकच मैदान आहे पूर्ण कल्याण पूर्वमध्ये, पण तीसुद्धा त्याच्या ज्या पायऱ्या आहेत ते पण सगळे तुटलेले आहेत. म्हणजे नगरसेवक फक्त होतो इथे, पण बाकी ते कामं कधीच केलेले जात नाही. ते कामं आम्ही नक्की करू. आणि राहिली महिला सुरक्षेची बात, तर मागच्या महिन्यातच करपेवाडीमधून एक मुलगी सहज दुकानात गेली आणि काय झालं माहीत नाही, 2 मिनटात तिला गायब करण्यात आलं. तर पोलिसांनी हे फॉलोअप घेतलं पाहिजे. बाबा किती CCTVs आहेत, CCTV फक्त आपल्या कल्याणमध्ये कशाला लावले आहेत? ट्रॅफिक तोडण्यासाठी, पण सुरक्षेसाठी कधी लावणार आहेत? मग महिलांची सुरक्षा कशी? फक्त ट्रॅफिकमधून पैसे कमवायसाठीच आपण फक्त CCTV लागणार आहे की सुरक्षेसाठी पण लावणार आहेत? तुम्ही आत्ता एक मुद्दा मांडला अन्यायाविरुद्ध जे काय चालू असतं, तुम्ही म्हटलं ह्या स्त्रियांना न्याय मिळवून देणार का? नक्की देणार ना, का नाही देणार? कारण कसं आहे, आजकाल बघा, छोटीशी चिंकली आपल्या बाहेर जाते चॉकलेट घ्यायला, तिचे 14 तुकडे 16 तुकडे काढून ते कोण गावला कोणी फेकतं, कोणी काय करतं. आम्ही खूप आंदोलन केलं. त्यानंतर बदलापूरला ती 4 वर्षाची मुलगी, 4थीला मुलगी असताना काय केलं, तो ड्रायव्हर. बघा, आपण जेपर्यंत आवाज करणार नाही ना, बाई आणि बाईचे समजत जात. शेवटी बघा, हे जे पण निवडून येत आहेत ते विचार करत नाही. ते फक्त सत्ताधारी झाले, त्यांना वन टाईम जिंकून आले. आणि आत्ता पण तुम्ही बघितलं असेल, 10 वर्षानंतर निवडणूक झाल्यानंतर पैशाने वन वेळ जिंकून आले. तुम्हाला पटतं का? मला नाही पटत आहे. याचा मी विरोध करणार आहे, नक्की करणार आहे. आता इथल्या ज्या समस्या असतील नागरिकांच्या, जे तुमच्याकडे त्या घेऊन येत असतील, तर याविषयी तुम्ही काय सांगा? इथे समस्या भरपूर आहे, कारण का आता हा पॅनल झाला आहे तर पार सिद्धार्थनगरपासून आनंदवाडीपर्यंत आहे. आनंदवाडीचे खूप लोकांची घरं आज गेलेली आहेत. म्हणजे रेल्वेच्या जागेवर जर लोक घरं बांधताय, तर मग तुम्ही टॅक्स कशी काय घेताय? मग तुम्ही पाणी बिल कशी काय लावताय? मग तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल कशी लावताय? आणि मग तुम्ही अचानक येऊन ते घरं तोडून टाकता. मग त्यांना राहायला कुठे देताय? मग त्यांच्या सुखसुविधा कुठे? त्यांचं ते कुठे जातील एकदम त्यांचे घरं तुटल्यानंतर? मग हे कोण बघणार आहे? मग तिथल्या नगरसेवकांनी काय केलं? मागच्या वेळेस पण उभा होता, आता पण उभा आहे. मग त्यांनी का नाही बघितलं की बाबा जर इथे घरं आहेत तर मग त्यांना कुठे पुनर्वसन करून देणार आहे? त्यांची माहिती घेतली का? आज जे उरलेले लोक आहेत त्यांच्या मागे लागलेलं आहे की वोट द्या वोट द्या. मग ज्यांची घरं तुटले त्यांच्या पुनर्वसनचा त्यांनी विचार केला आहे का? अच्छा, मग तुम्ही ते पुनर्वसन जे काही प्रकल्प आहेत त्यावर तुम्ही काम करणार? हो, नक्कीच मी पुनर्वसनवरही काम करणार आहे. छोट्या चाळी ज्या आहेत ते बांधलेले आहेत, त्यांचे 7-12 त्या चाळीच्या नावाने नाही आहेत. ते तोडायला गेले तर लगेच मालक येतो आणि बोलतो 7-12 माझ्या नावाने आहे, घर तुमचं नाही आहे. मग त्या 7-12साठी तहसीलमध्ये मी नक्की लढाई करेल त्यांच्यासाठी की बाबा जर त्यांच्या नावाने 7-12 नाही आहे पण ते 25 वर्ष झाली इथे राहत आहेत, तर मग त्यांच्यासाठी लढाई कोण देणार आहे? हे तर मला वाटत नाही लढाई देणार आहेत. मग मी त्याच्यासाठीच प्रयत्न करणार आहे. या विभागात शाळेतले जाणारे विद्यार्थी मुलं किंवा असतील त्यांना काही प्रॉब्लेम वगैरे असं काही होतोय का? खूप काही प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला ऑटो सेफ वाटत नाही, आम्हाला बस वाटत नाही, आम्हाला स्कूल पण नाही वाटत. त्यासाठी आम्ही नक्की काहीतरी तिथे आम्ही कॅम्प लावणार. म्हणजे आपलं जे पण प्रॉब्लेम झालं ते लगेच आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आमचे लोक बसवणार त्या साईडला, असा विचार आहे पुढे. आम्हाला बस जनताने आमची साथ द्यायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक असो, शाळेसाठी एक बोलते.
इथे भरपूर सरकार मान्यता शाळा आहेत, मला माहिती आहे कल्याण ईस्ट आणि वेस्टमध्ये सरकार मान्यता शाळा असूनही त्यांच्याकडून फीस घेतलेली जाते. कारण की मी कल्याण वेस्टचे भरपूर स्टुडंट्सला तिथे नेलेलं आहे, ती मी बघितलं आहे ते डाटा काढून की ही सरकार मान्यता आहे. जर सरकार मान्यता शाळा आहे, फीस आणि त्यांची सगळं शाळेकडून येतं. कारण की मी स्वतः एक माझ्या वडिलांची संस्थापक आहेत माझे वडील शाळेचे, तर मला माहिती आहे की वह्या पुस्तकं ड्रेस कोड सगळं इव्हन जेवण पण सरकारकडून येतं. पण तरी ते काही अशा शाळा आहेत की ते लोक स्टुडंट्सकडून फीस घेत आहेत. इथल्या काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अपंग व्यक्ती असतील त्यांच्यासाठी काही सुविधा तुम्ही काही करणार? नक्की करणार ना. त्यांना जे पण व्हीलचेअर लागला किंवा त्यांना ग्राउंड पाहिजे कुठे बसायला, कारण कसं आजकाल मोबाईलमुळे ना त्यांना घरात ते वेळ भेटत नाही, सगळे आपल्यात बिझी असतात. त्यांच्यासाठी एक कुठे अशी संस्था बांधूया की जिथे ते गप्पा मारू शकतात, गेम खेळू शकतात. शेवटचं विचारीन, तुम्ही ह्या जनतेला कल्याणवासी प्रभाग क्रमांक 12 वॉर्डातील नागरिकांना काय आव्हान करा? मी आवाहन करते की आता तुम्ही बघत आहे मनुवादी सत्तांनी काय केलेलं आहे, जातीचं राजकारण तर सुरूच आहे, पण आता एकतर्फी निर्णय लावायला पण त्यांनी सुरुवात केलेली आहे. जर त्यांना एकतर्फी निर्णय लावायचेच होते तर मग इलेक्शन घ्यायची गरजच नव्हती. तशी 10 वर्ष आयुक्त साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिका चालवतच होते. मग जर आता निवडणूक घेतली आहे तर तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्याकडे पैशाची पण ताकद आहे, इतरही ताकद आहे, तर लढा द्या ना. एकतर्फी कशाला निवडणुकी तुम्ही जाहीर करत आहेत? बरोबर आहे मॅडमनी बरोबर बोलले की तसं आहे ना, तुमच्याकडे पैशाची ताकद आहे तर नाही लावायला पाहिजे निवडणुकी. तसं पण सगळं काम होतच आहे ना. जनता बोलणार नाही तर त्यांना समजणार नाही आणि आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. मॅडम थँक्यू सो मच. तर आपण पाहिलं हे होते काँग्रेसचे उमेदवार. असंच नवीन वॉर्डामध्ये जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांची आपण माहिती करून घेणार आहोत. तर तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी.